वादग्रस्त सोलापूरकरवरून पुणे महापालिका वादात शिवराय आणि डॉक्टर आंबेडकरांबद्दल बरळणाऱ्या सोलापूरकरची सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदी नियुक्ती। पुणे मनपाच्या नियुक्तीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक, नियुक्तीवरून सोलापूरकरला राजाश्रय असल्याचा आव्हाडांचा आरोप। सोलापूरकरनं तयार केलेल्या मसुद्याला पालिकेकडून मान्यता नाही। सोलापूरकरची डिसेंबर 2023 ला नेमणूक, सध्या कोणतीही समिती अस्तित्वात नाही। पुणे पालिकेचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती, अधिवेशनामध्ये अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे ठाकरेंचे खासदारांना आदेश। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून। शिंदे सरकारच्या काळामधील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक, तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3190 कोटींचे टेंडर स्थगित। सूत्रांची माहिती, साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर। कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बस चालकाच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार सुरूच। नांदेड आगाराची बस थांबून पुन्हा काळं फासलं। धाराशिवच्या उमरगा स्थानकामध्ये बस दाखल होताच आगार व्यवस्थापकांना सांगितला प्रकार। राज्यामध्ये यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार, हवामान विभागाचा अंदाज। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा 40च्या उंबरठ्यावर। वीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश। कोर्टामध्ये सर्वजण समान असल्याचं न्यायालयाचं मत। पुढील सुनावणी मे मध्ये होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक सुरू, सकाळी 11 पर्यंत 13 तासांचा ब्लॉक असणार। ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीमा मार्गावर चालवण्यात येणार। सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या शेवटचा लीग सामना। भारताचा सेमीफायनलमध्ये कुणाशी मुकाबला आज ठरला। दिल्ली कॅपिटल्स WPL 2025 सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ, तर आरसीबीचा सलग 4था पराभव।